हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट वर्ड काय आहे? तर आपण पूर्वीच्या काळी जसं रायटिंग करायचो, लेटर रायटिंग करून आपण हँड रिटन लेटर्स लिहायचो, पत्र लिहायचो. तर त्या सगळ्या गोष्टी आपण हँड रिटन करायचो. पण आजकाल आपण कॉम्प्युटरमध्ये टायपिंग करतो. ओके, तर टायपिंगसाठी आपण वेगवेगळे वर्ड प्रोसेसर्स यूज करतो. जसे मायक्रोसॉफ्ट वर्ड एक खूप पॉप्युलर वर्ड प्रोसेसर आहे, तसंच नोटपॅड, वर्डपॅड, के वर्ड आहे किंवा गुगल डॉक आहे ऑनलाईन टायपिंग सॉफ्टवेअर. तर अशा प्रकारे बरेचसे टायपिंग सॉफ्टवेअर आहेत आणि त्या सगळ्या टायपिंग सॉफ्टवेअरना आपण वर्ड प्रोसेसिंग म्हणतो, जेणेकरून ज्यात आपण वर्ड टायपिंग करू शकतो. तर असेच एक आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट कंपनीने इन्व्हेंट केलेलं सॉफ्टवेअर आहे आणि याचे बरेचसे फीचर्स आहेत, ते आपण हळूहळू पाहूच. पण मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण कुठे कुठे यूज करू शकतो ते आपण पाहूया. तर युजेस ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्डचा व्यवसाय आणि कार्यस्थळाचा वापर म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये. आजकाल तुम्ही ज्यावेळी ऑफिस किंवा बँक व्हिजिट कराल त्यावेळी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बऱ्याचशा लेटर, बरीचशी कामं करताना दिसतील. जसं ऑफिसमध्ये काही टायपिंग करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्ड यूज करतात. काही डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग केला जातो. तसेच बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत, तिथे मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतात. डिफेन्समध्ये किंवा बँकेमध्ये, ऑफिसमध्ये, रेल्वे स्टेशन, बऱ्याचशा जागी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग शिक्षणामध्ये होतो. जसे तुम्ही तुमच्या शाळेत पाहत असाल, शाळेत काय होतं, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बऱ्याचशा गोष्टी, जसं पेरेंट्सना लेटर जर लिहायचं असेल तर आजकाल पालकांना आपण हँड रिटन पत्र देत नाही, तर काय करतात, टायपिंग करून पत्र देतात. तर अशा पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग शाळेत पण होतो. बऱ्याचशा कम्युनिकेशनसाठी पण मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डचे होम आधारित वापर करते, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड आपण घरी सुद्धा वापरू शकतो. ओके, जसं की सपोज आपल्याला एक ग्रोसरी लिस्ट म्हणजे किराणा मालाच्या वस्तूची लिस्ट जर बनवायची असेल त्यावेळी सुद्धा आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करू शकतो. किंवा आपल्याला एखादा मजकूर लिहायचा असेल किंवा तुम्हाला कशाबद्दल तरी माहिती लिहायची असेल तर या सगळ्या टायपिंगसाठी आपण घरात सुद्धा मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग करतो. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड ॲक्च्युली खूपच पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे, जेणेकरून आपण त्यात खूप चांगल्या पद्धतीने टायपिंग करू शकतो. ओके, तर नेक्स्ट काय आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड आपल्याला नोकरी मिळवण्यात मदत करते. ओके, तर नोकरी मिळवण्यात मदत करते म्हणजे काय, ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट वर्ड आता बऱ्याचशा ऑफिसमध्ये, जसं मी सांगितलं, ऑफिसमध्ये किंवा शाळांमध्ये, कोणत्याही कार्यस्थळामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो, राईट. तर जर तुम्हाला मायक्रोसॉफ्टची माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही जागी नोकरी करू शकता. ओके, तर तुम्हाला चांगली सॅलरी पण मिळेल आणि मायक्रोसॉफ्ट वर्डच्या माहितीने तुमच्या नॉलेजमध्ये पण भर पडते आणि त्या हिशोबाने तुम्हाला कार्यस्थळी ठेवलं जातं, जेणेकरून तुम्ही टायपिंग करू शकाल
किंवा बरेचसे डॉक्युमेंटेशन ची कामे करू शकाल. ओके, नेक्स्ट आहे रिझ्युमे, नोट्स आणि असाइनमेंट तयार करण्यात मदत करते. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड रिझ्युमे म्हणजे काय? बायोडेटा. जर तुम्हाला तुमचा बायोडेटा बनवायचा असेल, बायोडेटा काय असतो? बरोबर, बायोडेटा म्हणजे तुमची स्वतःची माहिती. म्हणजे आपण समजा कोणत्या तरी जॉबला आपण अप्लाय करणार असू किंवा तुमची माहिती कुणाला तरी तुम्हाला द्यायची, तर त्यावेळी तुम्हाला रिझ्युमे किंवा बायोडेटा हा टाईप करावा लागतो किंवा त्यांना द्यावा लागतो. तर हँड रिटन दिल्यानंतर तो एवढा व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपण MS वर्ड म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करून ते रिझ्युमे टाईप करतो. ओके, आणि टाईप करताना मग तिथे तुम्ही बरेचसे फीचर्स आहेत मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये, ते यूज करू शकता. आणि शिवाय त्याला व्यवस्थित अलाइनमेंट देऊ शकता. तर अशा पद्धतीने रिझ्युमे बनवू शकता. नोट्स म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या नोट्स, जसे समजा तुम्ही चॅप्टर्स तुम्ही वाचताय, ते चॅप्टर वाचता वाचता तुम्ही नोट्स बनवू शकता, टायपिंग करू शकता. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तुम्ही कोणत्याही भाषेत टायपिंग करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश, एनी लँग्वेज, सगळ्या लँग्वेज मध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. त्यामुळे तुम्ही इझिली खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवू शकता आणि त्या नोट्सची प्रिंटआउट काढून त्या नोट्सचा तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे पण एक मायक्रोसॉफ्ट वर्डचं चांगला फीचर आहे. नेक्स्ट आहे असाइनमेंट. आजकाल तुम्ही पाहत असाल की शाळेतून तुम्हाला असाइनमेंट्स मिळतात. ओके, तर असाइनमेंट ज्यावेळी मिळतात त्यावेळी तुम्ही त्या असाइनमेंट मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा इझिली करू शकता. आणि त्यात ज्यावेळी असाइनमेंट तुम्ही करता, त्या असाइनमेंट तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देतात, कारण की तुम्ही त्या असाइनमेंटला चांगली डिझाईन करू शकता, चांगलं डेकोरेट करू शकता. नेक्स्ट उपयोग आहे आपला, आपण पुस्तके, लेख आणि वृत्तपत्रे तयार करू शकता. जसे की पुस्तकाचा जो मजकूर आहे तो पण तुम्ही टाईप करू शकता, कोणताही लेख तुम्ही लिहू शकता आणि तुम्ही छापू शकता. तसेच जे आपले वर्तमानपत्रे आहेत त्याचं सुद्धा टायपिंग मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये होते. ओके, तर अशा पद्धतीने पुस्तके, लेख, वृत्तपत्रे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तयार करू शकतो. ऍक्च्युली मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये बरेचसे फीचर आहेत, जसं कॉलम रायटिंग आहे, ते तुम्हाला हळूहळू समजेल. तर त्याचा उपयोग हे सगळे पुस्तकाचा किंवा लेखाचा मजकूर टाईप करण्यासाठी होतो आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते टाईप करू शकता. नेक्स्ट आहे PDF कागदपत्र संपादन तयार करणे, उतारे तयार करणे आणि रूपांतरित करण्यासाठी वापरले जाते. आता समजा PDF म्हणजे काय? PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. तर PDF चा अर्थ असा आहे की जर समजा तुम्ही स्वतःहून एखादा लेख लिहिला, तर तो लेख जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल मध्ये दिला, तर त्यात कोणीही दुसरं जो लेख तो बघेल तो चेंज करू शकेल. पण ज्यावेळी तुम्ही PDF मध्ये त्याचं चेंज करता, कन्व्हर्ट करता, तर त्या PDF फाईल मध्ये कोणीही चेंजेस करू शकत नाही. तर अशा पद्धतीने काय होते, तुमच्या मजकुराची सिक्युरिटी वाढते. ओके, तर अशा पद्धतीने PDF तुम्ही करू शकता मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये. आणि तसेच उतारे म्हणजे काहीही गोष्टी, गव्हर्नमेंटच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जसं उतारे वगैरे ज्या आहेत त्या मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये होतात. तर बघा किती इम्पॉर्टंट हे एक सॉफ्टवेअर आहे. आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ओके, तर नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट शब्द म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकल्यानंतर आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता. जसे मी तुम्हाला सांगितले की
मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळू शकते. तसेच तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता. तुम्ही कामे घेऊ शकता. जर घरात तुमच्या कॉम्प्युटर असेल तर तुम्ही कामं घेऊन ते टायपिंग करून तुम्ही ते काम कंप्लीट करून कस्टमरला देऊ शकता आणि पैसे कमवू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो. ओके. तर नेक्स्ट आहे कार्यसंघ सदस्यांसह कधीही आणि कुठूनही सहयोग करा. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या साहाय्याने तुम्ही कम्युनिकेशन सुद्धा करू शकता. जसे टायपिंग करू शकता, लेटर्स पाठवू शकता, मेल मर्ज एक ऑप्शन आहे ते तुम्ही करू शकता किंवा ईमेल करू शकता. त्यात सुद्धा मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्हाला यूज होतं. नेक्स्ट आहे आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरू शकता. जसे मी सुद्धा तुम्हाला ज्यावेळी शिकवणार आहे त्यावेळी मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करणार आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जसे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो, नोट्स वगैरे बनवण्यासाठी. तसेच शिक्षकांसाठी पण शिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग होतो. ओके. तर नेक्स्ट पाहू काय आहे. तर ही आहे ऍक्च्युअल मायक्रोसॉफ्ट वर्डची स्क्रीन. ओके. इथं वेगवेगळे पार्ट्स आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे. जसं क्विक ॲक्सेस टूल बार आहे, रिबन टॅब्स, टायटल बार, विंडो कंट्रोल्स, हेल्प बटन, व्ह्यू रूलर बटन, वर्टिकल स्क्रॉल बार, ब्राउज बटन्स, वर्टिकल रूलर, हा स्टेटस बार आहे, हे व्ह्यू बटन्स आहेत. तसंच हा कर्सर आहे, एक ब्लिंकिंग लाईन असते त्याला आपण कर्सर म्हणतो. हे टॅब सिलेक्टर आहे आणि हे ऑफिस बटन आहे. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड 2007 ची स्क्रीन आहे ही. तर या जसं क्विक ॲक्सेस टूल बार म्हणजे काही गोष्टी तुम्हाला क्विकली ॲक्सेस करता येतील. रिबन टॅब म्हणजे इथे वेगवेगळे टॅब्स असतात, जसं होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट. टोटल इथे तुम्हाला 7 टॅब्स बघायला मिळतील. तर या टॅबचा वापर आपण हळूहळू पाहू. नेक्स्ट सेशनमध्ये पण आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकणार आहोत. त्यावेळी आपण पाहू की याचा उपयोग आपण कसा करू. तसंच विंडोज कंट्रोल्स म्हणजे क्लोज बटन, मॅक्सिमाइज बटन आणि मिनिमाइज बटन. तर मिनिमाइज केल्यानंतर ही विंडो खाली टास्क बारवर जाते. मॅक्सिमाइज केल्यानंतर ही विंडो मॅक्सिमाइज म्हणजे फुल स्क्रीन होते आणि क्लोज केल्यानंतर हे ॲप्लिकेशन क्लोज होतं. ओके. आणि इथे तुम्ही पाहू शकता टायटल बार. तर टायटल बार वरती जे बाय डिफॉल्ट जे टायटल असते ते असते डॉक्युमेंट 1. ओके. ज्यावेळी तुम्ही सेव्ह करता त्यावेळी या टायटल बारवरचं नाव जे आहे ते चेंज होतं. पण बाय डिफॉल्ट जर तुम्ही चेंज नाही केलं तर हे डॉक्युमेंट 1च असतं. ओके. आणि हा जो व्हाईट स्पेस आहे याला म्हणतात वर्क स्पेस. ओके. आणि हे जे पूर्ण ऑप्शन्स आहेत याला म्हणतात रिबन. याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये पण पाहणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये. तर मेन जो हा व्हाईट एरिया आहे इथे आपण टायपिंग करतो आणि या कर्सरच्या साहाय्याने आपण टायपिंग करतो. इथं एक ब्लिंकिंग लाईन तुम्हाला दिसेल, त्याने आपण टायपिंग करतो. ओके. तर टायपिंग करण्यासाठी आपण कोणते इनपुट डिव्हाइस वापरू? बरोबर, टायपिंग करण्यासाठी आपण कीबोर्ड वापरतो. ओके. आणि सिलेक्शन वगैरे करण्यासाठी आपण माउस वापरतो. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण बघितले की वर्ड प्रोसेसर काय असते, मायक्रोसॉफ्ट वर्डचे वेगवेगळ्या क्षेत्रात कसे उपयोग होतात आणि जस्ट तुम्हाला ऑफलाईन एक मायक्रोसॉफ्ट वर्डची मी स्क्रीन दाखवली आणि त्याचे कॉम्पोनंट्स दाखवले. ओके. तर मायक्रोसॉफ्ट वर्डच्या स्क्रीनचे कॉम्पोनंट्स तुम्हाला ओळखायसाठी एक्झाममध्ये येऊ शकतात. तर ते तुम्हाला सराव केला पाहिजे. आणि आजचा एक प्रश्न, याचं उत्तर मी नेक्स्ट सेशनमध्ये देईन. तर प्रश्न असा आहे
की मायक्रोसॉफ्ट वर्डचा म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड 7 चा शोध कोणी लावला आणि कधी लावला. ओके, तर आज इथपर्यंतच. नेक्स्ट सेशनमध्ये परत आपण कंटिन्यू करू आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून ठेवा. ओके, थँक्यू.